नमस्कार मित्रांनो, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एकाच वेळी आनंदाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगायची झाली तर IPL 2027 आधी मुंबई इंडियन्स संघामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक रिपोर्टनुसार संघ नवीन नेतृत्वाचा विचार करत असून पुन्हा एकदा मजबूत पुनर्बांधणी करण्याच्या तयारीत आहे. पण आता येथे वाईट बातमी. मीडिया रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांचा प्रवास IPL 2027 आधी संपुष्टात येऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. काही रिपोर्ट्समध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडू शकतो किंवा असे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हार्दिक पांड्या हा फक्त कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्सचा मॅच विनर ऑलराऊंडर राहिला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिनिशरची भूमिका त्याने अनेक वेळा निभावली आहे. त्यामुळे त्याच्यासारखा खेळाडू संघातून जाणे ही मुंबई फॅन्ससाठी नक्कीच मोठी वाईट बातमी ठरू शकते. दुसरीकडे जर हार्दिक संघ सोडला तर सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा याच्यापैकी कोणाकडे नेतृत्वाची जबाबदारी जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मित्रांनो, सध्या ही सर्व माहिती रिपोर्ट्स आणि चर्चेवर आधारित आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्येच राहणार की नवीन संघात जाणार याचा अंतिम निर्णय अजून बाकी आहे. तुमच्या मते हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्येच राहायला हवा का, की आता नवीन कर्णधाराची वेळ आली आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा क्रिकेट मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.